रिस्तेकर यांच्या मार्फत हा संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ देवीचा पाडा 40+ संघ आज या नावाने या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. हेमंत म्हात्रे स्ट्रायकिंग गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि यंदाचा हंगाम पाहिला तर हेमंत म्हात्रे यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. सातत्याने चांगली इकॉनॉमिकली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. देवीचा पाडा आणि एक नम्र विनंती आहे सपाट संघाला, कुठे जाऊ नका. यातून विजेता संघावर लगेच तुम्हाला फाईट होईल, तुमची मॅच होईल. त्यामुळे सपाट संघाला एक ऑफिशियल कॉल आहे की लगेचच तुम्ही मैदानामध्ये या, कारण यानंतरचा सामना लगेच तुमचा असेल. त्यामुळे कुठेही जाऊ नका. आयोजकांकडून ही तुम्हाला विनंती करण्यात आलेली आहे, सूचना देण्यात आलेली आहे, त्याचं पालन करा. सपाट संघ देवीचा पाडा 40+ विपक्ष तुम्ही पाहत असलेला सामना आडवली 40+ असा दोन बलाढ्य संघांमध्ये, दोन्ही तुल्यबळ असे संघ आहेत. दोघांमध्ये तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहे, बॅटर आहे. पप्पू भाने स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि नॉस्ट्राईक एंडला हेमंत. पप्पू आणि हेमंत गोलंदाज आहे आणि गोविंद भाने हे तुम्ही पाहू शकता. आता नॉस्ट्रायकिंग एंडला पप्पू भाने सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव आहे. सातत्याने चांगली फलंदाजी याच्या बॅटमधून आपण पाहिली आहेत आणि त्याच्यासमोर तेवढंच तगडं आव्हान आहे गोलंदाजी करत असताना हेमंत म्हात्रे यांचा. हा सुद्धा गोलंदाज सध्या चर्चेत असलेला गोलंदाज, इकॉनॉमिकली गोलंदाजी केली, संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वतःला इम्प्रेस केलंय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आतापर्यंत हेमंत म्हात्रे यांची राहिलेली आहे. शरद म्हात्रे यांना तुम्ही पाहू शकता शॉर्ट लॉंग ऑफला, शॉर्ट मिड ऑनला तुम्ही पाहू शकता मधुकर म्हात्रे, मिड विकेटला तुम्ही पाहू शकतात गिरीश, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात आहे पप्पू, त्यानंतर फाईन लेगला असं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. स्टार्ट होत आहे, लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवला. शरद म्हात्रे यांनी चूक केली, संधी निर्माण केली होती. गोलंदाज हेमंत म्हात्रे यांनी झेलबादची, ज्या फलंदाजाकडून खूप काही अपेक्षा असतात डगआउट बॉक्स मधून, त्या फलंदाजाला जीवनदान दिलंय आणि या जीवनदानाचा फायदा आता पप्पू भाने कशा पद्धतीने घेतात ते येणारे 29 चेंडूंवर तुम्हाला समजेल. स्ट्रायकिंग एंडला आता गोविंद स्फोटक फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज, अजून एक मन मात्रे पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीच्या मार्कवर राईटा मोर दी विकेट. स्विचिट खेळायचा प्रयत्न, पहिलाच चेंडू घेतला स्विचिटचा, येतोय तो वाईट बॉल, पंचांनी दंडित केलंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव मिळेल. धावा आहेत त्या 2. आधीचा पवित्रा घेतला होता स्विचिट खेळाचा आणि गोलंदाजाने सुद्धा हे एरला वाईट यॉर्कर टाकायला गेले, पण प्रचंड चेंडू बाहेर होता, पंचांनी लगेच दंडित केलंय, दिलाय तो वाईट. पुढील चेंडूसाठी सज्ज गोविंद विस्फोटक फलंदाज आहेत. समोरच्या दिशेने खेळाचा होता, चेंज ऑफ पेस केला, हलक्या हाताने टाकलेला चेंडू थेट यशरक्षकाने कुठलीही चूक केलेली नाहीये. चांगला चेंडू गॅदर केला. यशरक्षक भूमिका तुम्ही पाहू शकता. प्रदीप प्रचंड अनुभव असलेला हा खेळाडू, ओपनचा क्रिकेट सातत्याने चांगल्या पद्धतीने खेळला, रेग्युलर फॉर्मॅट खेळला आणि आता 40+च्या दिशेने रवाना झालेत. 40+ क्रिकेट म्हटलं तर अर्जुन भाई पाटील यांनी आणलेली ही संकल्पना, साक्षात ही संकल्पना नाही तर एक यश घडवलंय त्यांनी. 40+चा 40+ फॅमिली त्यांनी तयार केलेली आहे. अजून एक चांगला चेंडू समोरच्या दिशेने केला, स्ट्रॉंग अपील तर केली आहे गोलंदाजाने, पण यशरक्षकचा आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला आणि पंचांनी हे हेरलं आणि त्यामुळे येतोय तो डॉट बॉल. पंचांनी अपील फेटाळून लावलेले, चांगले चेंडू हाताळले, लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकले, धावसंख्या स्थिर आहे 2 या आकड्यावर. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा गोविंद, गोलंदाजीच्या मार्कवर हेमंत, इम्प्रेसिव्ह गोलंदाज, अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. लेग बायच्या स्वरूपात का बॅटकट आहे, पंच आम्हाला इशारा करतील, तर लेग बायच्या स्वरूपात ही धाव असेल. बायच्या स्वरूपात ही धावा झाल्या 3. अजून या षटकातील शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू वर सिंगल, त्यानंतरचे लगातारचे 2 चेंडू आहेत डॉट आणि येते ती सिंगल. पप्पू भाने आता स्ट्रायकिंग एंडवर, झेल तर सुटलाय, बघूया आता या झेलाचा कशा प्रकारे फायदा घेतात ते. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती, शरद यांच्याकडून थोडीशी चुकी झाली आणि या चुकीचा फायदा आता घ्यावा लागेल तो पप्पू यांना. समोरच्या दिशेने खेचून काढल्या, दुसऱ्यांदा संधी निर्माण केली. शरद दादा यांनी कुठलीच हालचाल दाखवली नाहीये, त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. तत्पूर्वी येतील त्या 2 धावा, सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्यात. धावा धावफलकावर आहेत त्या 5. शेवटचा बॉल या षटकातील, 5 चेंडू 5 धावा खर्च केल्यात.
थोडासा लेझी अप्रोच पाहायला मिळाला मी तरी म्हणे शरद यांचा. दुसऱ्यांदा कॅचची संधी निर्माण होती. पाहिलं की ज्याने चांगली कामगिरी केली, ऑलराऊंडर परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाजी करताना 2 षटका हाताळली, 26 धावा केल्या. फलंदाजीसाठी 11 चेंडूमध्ये विस्फोटक इनिंग, 27 धावा केल्या. तो ठरतोय या सामन्यातील सामनावीर शैलेश घोडे सापाड संघाचा. तर आम्ही थोड्याच वेळात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. शैलेश घोडे जर येत असेल, इनिंग ब्रेक झाल्यानंतर लगेच आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. शैलेश घोडे तुम्ही देखील सज्ज राहायचं आहे. चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देखील तुम्हाला मिळाला आहे. तर जसं 5 षटकं संपन्न होतील, तुम्ही आमच्या VIP डाईजमध्ये या. लगेचच तुम्हाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात येईल वर्ल्ड टूर मॅचच्या दिशेने. यावेळी अजून एक चांगला फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावतोय, पण दोन्ही क्षेत्ररक्षक आव्याकाच्या बाहेर हा चेंडू जातोय, सीमारेषा पार येतोय. पहिला चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तुम्ही पाहू शकतात वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले. P2चं षटक तुम्ही पाहू शकता. मधुकर मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. पहिल्या षटकात धावा झाल्या 9 झालेल्या आहेत. 9 धावा झालेल्या आहेत, बिनबाद 9. दोन चेंडू डॉट होते. मधुकर मात्रे गोलंदाजीसाठी सज्ज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या बिनबाद 9. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता गोविंद. मोठा फटका खेळाचा होता. चेंडूला थोडीशी उसळी दिली. चेंडू त्यांच्या डोक्यावर आदळलाय, त्यामुळे या धावा मिळतील ती 1. एक धाव मिळते. 1ने धावसंख्या झाली आता डबल डिजिटमध्ये, म्हणजे 10 या आकड्यावर आता धावसंख्या संपन्न झालेली आहे. पुढील चेंडूसाठी सज्ज पप्पू भाने, ज्याचे 2 झेल ड्रॉप झालेले. यावेळी स्लॉट मधला चेंडू उडवलाय. राजू मात्र चेंडूच्या खाली. चुकी होणार नाहीये आणि चुकी झालीये. स्वतःवर नाराज झालेत राजू. सहज सोप्पा झेल होता, चेंडू पर्यंत पोहोचले. बराच वेळ होता चेंडू कलेक्ट करण्यासाठी. थोडीशी घाई केली, त्यांच्या हाताला चेंडू ब्रश झाला, जमिनीलगत दान पण झाला आणि धावा देखील मिळाली. ती फक्त आणि फक्त 1च धावा झाल्यात त्यात 11 असं वाटत होतं. आज मी तरी म्हणे पप्पू भाने नाश्ता करून नाही आलेत, तर नशीब सुद्धा खाऊन आलेत. 3 झेलच्या संधी होत्या. राजू मात्र पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. चांगली गोलंदाजी मधुकर यांची. ज्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवलंय त्या दिशेने गोलंदाजी करतात. आतापर्यंत तरी 2 चेंडू टाकले, 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडूवर 3 धावा आलेल्या. धावा झाल्या त्या होता 12. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर कॅच ड्रॉप आणि त्यानंतर येते ती सिंगल, म्हणजे 12 धावा झालेल्या आतापर्यंत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चांगला बॅकअप पाहायला मिळालाय. दिलीप होते वाटतं तिथे. चांगला बॅकअप दिलीप यांचा. अजून एक धाव मिळते. धावा 10 फलकावर 13. चांगला षटक. P2चं षटक. 4 चेंडूमध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाजीला नाही दिला अशी गोलंदाजी केली आतापर्यंत तरी
मधुकर यांनी मोठा फटका, स्लॉट मधला चेंडू पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये आणि केलाय डिपॉझिट. 6 धाव्यांसाठी येतोय सुपर डुपर षटकार. वेळानंतर एक मोठा फटका गोविंद यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि त्या फटक्याची गरज होती. संघर्षमय षटकार तर पाहिला आपण. बघूया आता शेवटच्या चेंडूवर काय मोठा फटका येतोय का. पंचाने अजून एकदा दंडित केलंय गोलंदाजाला. उजवी यष्टी बराच बाहेर टाकलेला हा चेंडू येतोय तो वाईट. एक्स्ट्राने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 20 धावा धावफलकार तुम्ही पाहू शकता. चांगली फलंदाजी मी तरी म्हणे, पण गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. इकॉनॉमिकली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आहे स्लॉट मधला. अजून एक चेंडू आहे, उचलून तर धरलाय. फटक्यामध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. एलिव्हेशन तर खूप होतं, पण तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. 2 षटकांची समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर. बिनबाद 22. दोन षटकांच्या समाप्तीला धावा पाहिल्यात तुम्ही 22. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली मी म्हणेन देवीचा पाडा संघाची. आणि जमेची बाजू असेल ती प्रथम फलंदाजी करत असताना आडिवली 40+ संघाची एकही गडी त्यांचा आतापर्यंत बाद झाला नाही. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. आणि इकॉनॉमिकली गोलंदाजी पाहिली तर देवीचा पाडा संघाचे प्रति षटका 11च्या सरासरीने आतापर्यंत धावा खर्च केले आहेत. हेमंत मात्रे त्याच्यावर पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास सार्थ ठरवला आणि ठेवावा लागेनच, कारण यंदाच्या हंगामामध्ये खूप इम्प्रेसिव्ह अशी बॉलिंग केली हेमंत मात्रे यांनी. सातत्याने वाईड यॉर्कर, चेंज ऑफ पेस, नॅचरल लेग ब्रेक, कधी कधी अतिरिक्त बाउन्स, अशी गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलंय हेमंत म्हात्रे यांचं. 2 षटका झाले. धावा आहेत त्या 22. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांची लढत आहे. यानंतरचा सामना असेल तो सपाट विपक्ष यातून जिंकणाऱ्या संघाच्या विरुद्धात आहे. त्यामुळे सपाट संघ सुद्धा इथे. हेमंत म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजीवर. गोलंदाजीच्या मार्कवर हेमंत म्हात्रे तुम्ही पाहू शकता. इम्प्रेसिव्ह गोलर आहे, बॉलर आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत तरी. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा पप्पू भाने, ज्याचे 2 झेल तर आता सुटले. स्विच हिटचा प्रयत्न, स्विच हिट मध्ये यशस्वी झाले का. दिलीप यांनी अजून एक चुकी केली आहे. तब्बल 3ऱ्यांदा जीवनदान मिळते पप्पू भाने यांना. ज्या पप्पू भाने यांच्याकडे खूप अपेक्षा आहेत. आज कुठेतरी नशीब त्यांचं बलवंतर आहे मी तरी म्हणेन. सकाळच्या सत्रामध्ये नाश्ता करून नाही, मी तर म्हणेन तर नशीब खाऊन आलेत ते. 3 झेल त्यांचे आतापर्यंत ड्रॉप झालेत. हेमंत मात्रे एवढी चांगली गोलंदाजी करतात ते, ब्रेक थ्रू मिळवून देतात ते, पण क्षेत्ररक्षक पाहिजे तशी साथ त्यांना देत नाहीये. क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असते. 100% एफर्ट देणं सध्या तरी गरजेचं आहे, कारण पप्पू भानेसारख्या सेट फलंदाजाला जर तुम्ही असे जीवनदान द्याल तर त्याचा मोबदला तुम्हाला चुकवा लागेल. म्हणजे यावेळी पुन्हा एकदा लागते लिडिंग एज. फर्स्ट स्लिपमध्ये दिलीप यांनी आता चांगला चेंडू गॅदर केलाय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आता हळूहळू का होईना थोडीशी पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात धावफलकावरती आता तब्बल 25 या आकड्यावर ही धावसंख्या तुम्ही पाहू शकतात. हेमंत मात्रे चांगली गोलंदाजी करतात ते, आणि गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर तेवढा ताकदीचा संघ आहे. इनफॉर्म असा संघ आडिवली 40+ संघ. पुढील चेंडूसाठी स्विच हिट. पुन्हा एकदा स्विच हिटचा पवित्रा घेतलाय. आधीच हेरला गोलंदाजाने, बघितलं की स्विच हिट खेळायचं आहे. लगेचच चेंडू त्यांच्या बॉडीवर टाकला, त्यामुळे बॅट्समनला रोम करून मारायला कुठलाच संधी मिळाली नाही. आणि येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर. धावा आहेत त्या 25. धावेसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतो आडिवली 40+ संघ. क्षेत्ररक्षक थोडीशी सुमार दर्जाची कामगिरी पाहायला मिळाली देवीचा पाडा संघाची. अजून एक चांगला चेंडू, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, स्ट्रॉंग अपील केली आहे. उजव्या एसटीच्या बऱ्याच बाहेर आलेला फलंदाज, त्यामुळे पंचांनी नकार दर्शवला
आणि धावा मिळाल्यात या चेंडूवर त्या 2. 27 धावा. पंचा बॅट कट असते का लेग बाईज असते ते आम्हाला फक्त सांगत जा. ओके, लेग बाईज कसं असतं आमचे स्कोरर लेग बाईज आहे, लेग बाईज आहे. बॉल झालेले आहेत ते आता 4. 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 27. एक नंबर विनंती आमच्या दोन्ही पंचांना की बॅट कट आणि लेग बाईज असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा. 22 पुढे येऊन खेळले आहे. समोरच्या दिशेने तर चेंडू उडवलाय मधुकर मात्रे. चेंडूच्या खाली एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेसाठी कॉल केलाय पण नकार दिलाय यावेळी. धावसंख्या 19 स्थिर. 28 शेवटचा चेंडू या षटकातील. चांगली गोलंदाजी अहमद मात्रे यांची. या स्पर्धेत देखील चांगली कामगिरी. काल भोपाळ नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली इकॉनॉमिकली गोलंदाजी केली. 2 षटकात फक्त 16 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलं आणि आज देखील तशीच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल या षटकातील. यावेळी त्यांचा आवडतीचा फटका खेळलाय पप्पू बाने. धावा मिळतील किती तर धावा मिळाल्या आहेत. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार केलाय. हा चौक. तीन षटकांच्या समाप्तीला धावसंख्या धावफलकार तुम्ही पाहू शकता 32. अजून एक गडी बाद नाही झाले. ही जमेची बाजू आहे आडवली फुटी प्लस संघाची. देवीचा पाडा संघाचं चुकलं कुठे तर त्यांनी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. 3 ते 4 झेल्ड त्यांच्याकडून ड्रॉप झाले आणि त्याचाच फायदा कुठेतरी आडवली संघाला बसला. पण पप्पू बाने देखील तुम्ही पाहू शकता की धावेसाठी संघर्ष करतोय. बऱ्याच वेळानंतर पप्पू बाने यांचा आवडतीचा फटका जो त्यांनी लगावला फॉलिंग स्वीपचा त्याच्यावर त्यांना धावा मिळाल्या 4 आणि या 4 धावेने धावा झाल्या 32. पण पप्पू बाने यांना आता संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. धावा अजून पाहिजे तशा झालेल्या नाही. 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही अद्याप शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा असेल. वाऱ्याचा वेग तुम्ही पाहू शकतात. आता ऑन साईडच्या दिशेने तुम्ही आमचा फ्लॅग तुमचा झेंडा तुम्ही सुद्धा पाहू शकतात की ऑन साईडच्या दिशेने आता वाऱ्याचा प्रचंड वेग वाहतोय आणि या वाऱ्याच्या वेगावर आता यांना स्वार व्हावा लागेल दोन्ही फलंदाजांना. कारण धावा आहेत त्या 32. अजूनही भरपूर धावा तुम्हाला करायचे आहे कारण प्रथम फलंदाजी तुम्ही करता ते फायटिंग टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. प्रदीप मात्रे आता नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकता. आता बऱ्याच एक्सपिरियन्सर असा हा खेळाडू आणि बरेच वर्ष क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू मास्टर माइंड म्हणून या संघामध्ये नेहमीच त्याची ओळख असते प्रदीप मात्रेची. तोच आता गोलंदाजीच्या मार्कवर तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. जर्सी नंबर 7 स्ट्रायकिंग एडला गोविंद विस्फोटक फलंदाज आणि गोविंदला आता विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. त्याच्या बॅटमधून सुद्धा आम्ही एक षटकार पाहिलाय आतापर्यंत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला आहे. ऑन साईडच्या दिशेने तुम्ही पाहू शकता 5 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले आहेत. लॉंग ऑन, मिड ऑन, काऊ कॉर्नर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग हे क्षेत्ररक्षण आहेत. तर तुम्ही ऑफ साईडच्या रिझनमध्ये पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हर्स, पॉईंट पॉईंट त्याप्रमाणे थर्ड मॅन आणि शॉर्ट ऑफ या असे 2 ते 4 क्षेत्ररक्षक तुम्ही ऑफ साईडच्या दिशेने पाहू शकता. पुढील चेंडू मोठा फटका खेचलाय उडवला तर आहे चेंडू. बघूया आलोन तर कार्पेट चाललाय जमिनी लगत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे हेमंत यांचा बॅकअप सुद्धा चांगला पाहायला मिळतंय. नवनाथ यांचा चांगला बॅकअप केला नवनाथ मात्रे यांनी. जर्सी नंबर 9 तुम्ही पाहू शकतात. चांगला बॅकअप मिळाला. गोलंदाजाला क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर गोलंदाज नेहमीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो आणि स्ट्रायकिंग एंडला आता या संघातील स्टार खेळाडू पप्पू बाने ज्याच्याकडून आता डगआउट बॉक्स अपेक्षा करतोय षटकार चौकारांची.
मोठा फटका घेतला स्लॉटमध्ये. राजू पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आहे आणि चांगला प्रयत्न होता पण चेंडू एक टप्पा उचले घेत गेलाय सीमारेषा पार. चौकार. त्याचे सामन्यातील मजा बघून गाणी लावतात आणि तसंच गाणं लावलं आता सचिन डीजे यांनी. अजून एक स्लॉट मधला चेंडू बॅटची लिडिंग एज घेतले. दादा यांच्याकडून चुकी झाली आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या माध्यमातून सीमारेषा पार. येतोय लागोपाठचा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. चेंडूवर दोन चौकार पप्पू भाणे यांनी मारलेले आहेत. धाव्यांचा वेग वाढतोय. धावा झपाट्याने वाढतात. यावेळी चेंडू सोडून दिलाय पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव मिळेल. धावा झाल्या धाव फलकावर आता तब्बल 42 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत धाव फलकावर. या षटकात धावा आल्यात याचं एकमेव कारण म्हणजे पप्पू भाणे चांगली फलंदाजी केली. अजून एक स्वीप करायचा प्रयत्न होता. बैठक खेळायचा प्रयत्न होता. आता हे फटके फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी तुम्ही पाहिले की बैठक फटके खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळायचे. याचं एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे काय तर आलेले नवीन चेंडू. तुम्ही खडे खडे आता चेंडू सीमारेषा पार मारू शकता. पंच याच दरम्यान ऑन साईडच्या रिझन मध्ये अजून एक चेंडू घेतलाय. राजू यांनी चांगला चेंडू गॅदर केलाय. पंच लेग बाईज आणि बाईज असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. या आधीचा पण चेंडू आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. लेग बाईज आहे. ओके तर लेग बाईज आहे आधीचा चेंडू. थोडंसं सांगा कारण गुणलेखन करताना गुणलेखकावर जास्ती प्रेशर असतो. यावेळी फटका आता सजवलाय आणि पाठवून दिलाय डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार. सुपर डुपर षटकार. षटकाच्या सोबतीला धावसंख्या धावफलकावर लागली ती 50 धावा कंप्लीट झाल्या. 50 या षटकात खूप धावा वसूल केल्या. तब्बल 18 धावा खर्च केल्यात. प्रदीप यांनी जो विश्वासू गोलंदाज होता एक्सपिरियन्सर गोलंदाज होता प्रचंड अनुभव होता पण अनुभवाविरुद्धच आक्रमण केलंय पप्पू यांनी. दोन चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जे जीवनदान कुठे पप्पू याला दिलंय ते आता मागणं ठरत असताना स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन आले. निर्णायक षटक घेऊन आले संघाचा कर्णधार जितू पाटील. स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन आले. स्वतःवर जबाबदारी आता घेतली कारण त्यांना माहिती आहे आशिष मात्रे नाहीये. त्यांनी जेव्हा नाणेफेकी जिंकले तेव्हा ओपिनियन दिलं की आमच्या संघामध्ये आता आशिष मात्रे नाहीये. आशिष मात्रे असा खेळाडू आहे ओपनच्या क्रिकेटमध्ये सातत्याने भरीव कामगिरी करणारा हा खेळाडू होता. त्याचप्रमाणे त्यानंतर GPL झाली ग्रामीण 40+ प्रीमियर लीग त्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली या खेळाडूची आणि त्याच खेळाडूची कुठेतरी उपस्थिती आता इथे दिसून येते. म्हणून षटक आता जितू पाटील यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलंय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. कॅचची संधी आहे. यावेळी गिरीश यांनी ती चुकी केली आहे. म्हणजे तब्बल चौथा खेळाडू ठरलाय ज्याने ती या स्पर्धेमध्ये यांची कॅच ड्रॉप केलेली आहे. तर अशा कॅचेस जर तुम्ही सोडाल तर तुम्हाला धावाच मोजाव्या लागतील. धावा धावफलकावर 51. पहिल्या चेंडूवर कॅचची संधी निर्माण केली. देवीचा पाडा संघाचं क्षेत्ररक्षण आज कुठेतरी थोडंसं सुमार दर्जाचं पाहायला मिळालं. एक मुख्य कारण म्हणजे काल रात्री खेळले नाईट स्पर्धेमध्ये खेळले थोडीशी दमछाक झाली प्रत्येक खेळाडूची. नाईट स्पर्धा म्हटले की आपली झोप देखील पूर्ण होत नाहीये. शॉर्ट पिच चेंडू आवडीचा फटका. पप्पू भाणे यांचा आधीच पवित्रा धारण केला होता आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार दणदण करत. चौकार. साह्याने 55.
आता कुठे बॅटचा पेस ओपन केलाय पप्पू बाने याने, ज्या 3 जीवनदानाचा फायदा घेत असताना तब्बल बॅटमधून आले ते 4 चौकार 1 षटकार. त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या धावेंचा वेग तर वाढवलाय, 55 पर्यंत धावा पोहोचवल्यात. 3 षटकाच्या संपलेल्या धावा होत्या 32. त्यानंतर आता धावेचा प्रचंड वेग. अजून एक समोरच्या दिशेने सॉफ्ट हँडने हा चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक मधू मात्रे 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल दोन्ही बॅटर्सचा आणि 2 धावा देखील कंप्लीट. पप्पू बानेंना माहिती आहे हा चेंडू चांगला टाकला होता, चांगल्या चेंडूला सम्मान करा आणि खराब चेंडूचा अपमान करा, हेच क्रिकेटमध्ये पप्पू बाने यांनी तरी दाखवलंय. हा वेळी चेंडू चांगला होता, त्याचा सन्मान केला, त्याला लॉप केला. लॉपच्या सहाय्याने 2 धावा वसूल केल्या आणि धावा झाल्या 57. अजून एक शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बराच वाईड बाहेर आहे बॉल, पंचांनी घोषित केले हा वाईड. धावा 58. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जितू यांचा. त्याच पद्धतीने खेळल्याने वारंवार त्याच दिशेने फटके खेळण्यामध्ये पसंत असतात पप्पू बाने यांचा. येतोय तो अजूनही उपयुक्त चौकार. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायचे पप्पू यांना आणि ग्रामीण असोसिएशनचा नियम आहे, जेव्हा तुम्ही 2 धावा कंप्लीट करतात तेव्हा तुम्हाला दोन्ही बॅटर्सने ती क्रीज तिथून सोडली पाहिजे, तर त्या धावा ग्राह्य धरल्या जातात. असे काही नियम आहेत ग्रामीण 40+ असोसिएशनचे. शेवटचा बॉल या षटकातील टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. धावा तर चांगल्या झाल्या, 64 धावा आतापर्यंत झाल्यात आणि गडी एकही बाद नाहीये. पप्पू बाने तुम्ही पाहू शकता 16 चेंडू 42 वर खेळतोय. अजून एक चांगला फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या कॅप मधून चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार, उपयुक्त चौकार. धावा पोहोचवल्या त्या तब्बल 68 आणि पहिल्या सत्रात देखील तुम्ही पाहिले की 69 धावा झाल्या. दुसऱ्या सामन्यात देखील तुम्ही पाहता की 68 धावा. ज्या 2 षटकामध्ये धावा आल्या तब्बल, अक्षरशः पाऊस पडला पप्पू यांनी आणि वैयक्तिक 16 चेंडूमध्ये 17 चेंडूमध्ये 46 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग केली आहे, नॉट आउट इनिंग केली आहे पप्पू बाने. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. चांगली कामगिरी, 3 जीवनदानांचा फायदा घेत असताना संघाच्या धावसंख्येला आकार तर दिला, त्याचप्रमाणे फायटिंग टार्गेट सुद्धा उभा करून दिला. धावा करायच्या 30 चेंडूमध्ये आता येणाऱ्या 69 म्हणजे स्पर्धेचा नियम आणि असोसिएशनचा नियम, चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. आम्ही सुद्धा रजा घेतोय, वळतोय, थोडेसे विश्रांती घेतोय. आमचे साथी समालोचक योगेश पाटील सर, मॅन फ्रॉम उंबाडे या गावातून बिलॉंग करत असताना खूप सुरेख असं वाणी त्यांच्या माध्यमातून आपण ऐकली आणि खेळाचं दुसरा सत्र देखील आम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकू. तो गो टू योगेश सर. तर आडिवली संघाला 2 खेळाडू पाहिजे अतिरिक्त. तर कुठलाही संघ असेल तर 2 खेळाडू जा. आडिवली संघाला 2 खेळाडू पाहिजेत. चिकनगरचे असतील किंवा सापाटेचे असतील, कुठलेही 2 संघ असतील ना तर प्लीज जावा. 2 खेळाडू हवेत त्यांना. धन्यवाद पिंडा दादा. संतोष शिंगोळे मोहिली, आपण यायचं आहे व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेच्या वतीने स्वागत असेल, यायचं आपण. तर संतोष शिंगोळे आपण यायचं आहे, मॅन फ्रॉम मोहिली. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल.
तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं गेलं तर खूप साऱ्या झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच्याच जोरावर जर पाहिलं गेलं तर पहिल्या सत्रामध्ये एकही गडी बाद न होता इथे मात्र टार्गेट सेट केला गेलाय. 69 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये 70 धावसंख्येची टार्गेट आपण पाहिली गेली. सापडे संघाने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत गोलंदाजी करत त्या पहिल्या मॅच मध्ये विजय संपादित केला. ह्या मॅच नंतर लगेचच दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. विजेता संघ सापडे आणि त्यांच्यामध्ये या मॅच मध्ये चालू मॅच मधून जो संघ विजेता ठरेल त्यांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ आपला वाया जाणार नाहीये. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळतोय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भव्य दिव्य अशा आयोजनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी चषक 2025 हे पर्व. तर मी आमंत्रित करतो मागच्या मॅचचा सामनावीर शैलेश घोडे यांनी लगेचच मॅच द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आमच्या टॉक्स बॉक्समध्ये यावं, आमच्या VIP डाईसमध्ये यावं. शैलेश घोडे जर आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर लगेच सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आमच्या VIP डाईसमध्ये या. सापड संघाचे शैलेश घोडे. सापड संघाचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर शैलेश घोडे, जर तुम्ही असाल तर लगेचच या. लगेचच तुम्हाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात येते. तर मॅचला होते सुरुवात. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज जज करतोय. त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू मैदानावर आदळतो. पहिल्या चेंडूवर जीवदान म्हणावं लागेल. ज्या प्रकारच्या कॅचेस ते मात्र ड्रॉप होताना पाहिल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये, तीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर नक्कीच संधी निर्माण जरूर झाली होती. त्या संधीचं सोनं इथे मात्र गोलंदाजाला करता आलं नाहीये. झेल ड्रॉप झाली आणि जीवदान भेटलंय पहिल्या चेंडूवर. सुनील भानेने प्रयत्न चांगले केले होते परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप पाहायला मिळाली. या बल्लीस चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डायरेक्टची संधी हा ना तू मैं जरूर झाली होती परंतु शेवटच्या क्षणाला एक चांगला कॉलिंग आणि त्यानंतर प्रॉफिंग क्रिंग्ज मध्ये स्ट्रायकर फलंदाज पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 30 यार्ड पॉवर सर्कल मध्ये कदाचित असं कुठलं तरी वाटलं होतं की झेल आहे परंतु बाउन्स झाला होता. त्यानंतर लगेचच फेकी जरूर केली गेली आणि त्यानंतर हा डॉट चेंडूची समाप्ती. यावेळेस देखणा फटका पाहायला मिळतो. गॅप मधून चेंडू शेवटच्या क्षणाला चेंडू पडल्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे वन बाउन्स घेत असताना चेंडूला गॅदर केलं, फेकी केली. फक्त आणि फक्त 2 धावा. नक्कीच चेंडू ज्या प्रकारे खेळून काढला होता फलंदाजाने असं तरी वाटलं होतं की गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय परंतु शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं आणि संघासाठी नक्कीच धावा वाचवण्याचं काम तिथे केलं गेलंय. तर धावसंख्येचं पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळले जात आहेत सुनील भाने करून. त्याच प्रकारचा चेंडूंना इथे सन्मान देण्यास भाग पाडलाय. अतिशय खोळात टाकलेला चेंडू होता. भेदक मारा पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मोठा प्रहार पाहायला मिळतो आडव्या बॅटने परंतु डीप मध्ये पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. प्रयत्न जरूर चालू आहेत. मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर चालू होता परंतु क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारे तैनात केला गेलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आहे त्याच प्रकारचं डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं. गुड बॉलिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. तर धावसंख्या फक्त आणि फक्त 6.
चेजिंग मोठी आहे. 69 धावसंख्येत जर पाठलाग करायचा आहे, पोहोचायचं आहे त्या धावसंख्येवर, त्यासाठी तुम्हाला मोठे फटके येणं गरजेचं असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावसंख्या आली आहे 6. नक्कीच पहिल्या चेंडूवर जीवदान देखील भेटलाय राजू म्हात्रे सारख्या फलंदाजाला. पाहूया तो त्याचा कितपत फायदा घेतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्ले पप्पू भाने. खोळात टाकला होता चेंडू. ते मात्र डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळतोय. यस, पंचांनी हात हवेत केलेत. नक्कीच अवांतराच्या स्वरूपाने एक धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळला होता. एकेरी दुहेरी धावसंख्या पाहायला मिळत आहेत. मोठी फटके येणं गरजेचं असेल, अत्यंत गरज आहे देवीचा पाडा संघाला, कारण का टार्गेट मोठं आहे, त्यामुळे मोठे फटके येणं गरजेचं. प्रयत्न जरूर चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी चेंडू कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये ढकलला चेंडू. शेवटच्या क्षणाला अतिरिक्त उचली पाहायला मिळाली होती, परंतु चेंडू अडवला गेलाय. प्रकारे 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. चेंडूला जाऊ दिलंय. येस, पंचांचा निर्णय वाईड. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पिंटेश लोखंडे, खूप दिवसानंतर त्यांचं दर्शन आम्हाला घडलंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. अवांतर एक धावसंख्या धावफलकावर ऍड होतीये. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात जरूर केलं गेलाय. डायरेक्ट हिटची संधी होती. फेकी सुरेख आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आरडब्ल्यू संघाकडून. ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलंय त्याच प्रकारची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. यस, चेंडू किती झाले? 4 चेंडू. 2 चेंडू अजूनही शिल्लक. चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतो. भेदक गोलंदाजी होती. लक्ष नव्हतं फलंदाजाचं. नक्कीच चेंडू यष्टी रक्षकाच्या हातातून निसटला जरूर होता. संधी जरूर होती, परंतु थोडस वेळ घेतलाय जरूर फलंदाज जितू पाटीलने. आतापर्यंत एकेरी आणि दुहेरी धावसंख्या त्याच्या फलंदाजीमधून पाहायला मिळाली आहे. 2 चेंडू डॉटच्या स्वरूपाने. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळतोय. भेदक मारा पाहायला मिळाला गोलंदाज पप्पू भानेच्या माध्यमाने. खूप चांगल्या प्रकारचं षटक इथे मात्र हाताळलंय. मॅन्डेटरी 2 पॉवर प्लेचे षटक इथे मात्र संपन्न होत आहेत. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 14 या आकड्यावर.
तर या स्पर्धेला मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. अरविंद शेठ भंडारी जय भोले ग्रुप अध्यक्ष तसेच यांकडून सर्व ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. या चमचमणाऱ्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी, जे आम्हाला सौजन्य आहेत अरविंद शेठ भंडारी जय भोले ग्रुप अध्यक्ष आहेत. खूप चांगल्या प्रकारचं योगदान या स्पर्धेमध्ये. तसेच जयवंतदादा भोईर नगरसेवक वार्ड क्रमांक 1 यांच्याकडून देखील कॅश प्राइज नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी उपलब्ध झाला, त्यांचे देखील हार्दिक आभार. तसेच श्री सुमित शेठ भोईर भगवा चषकाचे आयोजक, त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचा कॅश प्राइज आम्हाला उपलब्ध झाला, त्यांचे देखील हार्दिक आभार. खूप मोलाचं सहकार्य नेहमीच या दानशूर दात्यांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आपण हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. पुढील गोलंदाज सुनील ऑन साइडला उडवलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा इथे गणित मात्र चुकलाय. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला, चेंडू मागे थांबून तिथे मात्र वेट करण्याची गरज होती, परंतु तसं काही पाहायला मिळत नाहीये. आडव्या बॅटने इथे मात्र चेंडूला उडवलाय, अक्षरशः फेकून दिलाय. चेंडू 1 बॉस ओव्हर द रोप, 4 धावांसाठी सीमा रेषा पार चौकार. इथे खूप चांगल्या प्रकारचं योगदान प्राप्त होतं, ते देखील लाईव्हच्या स्वरूपाने या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडे देखील आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात, त्यांचे देखील हार्दिक आभार. खूप चांगल्या प्रकारचा फटका, आता मात्र फटके येत आहेत आणि येणं गरजेचं देखील आहे देवीचा पाडा संघासाठी. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय, ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतात, फेकतायत. तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळक 23 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. आता मात्र हात खोळलेत, राजू म्हात्रेला जीवदान जरूर भेटलं, त्या जीवदानाचा फायदा इथे मात्र घेत असताना 2 चौकार जरूर आले. जितू पाटील थोडस स्ट्रगल जरूर करतो, फटकेबाजी चालू आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, एकापेक्षा जास्त काही नाही, स्ट्राईक रोटेट होण्याचं काम इथे मात्र जितू पाटीलच्या माध्यमाने पाहायला मिळतोय, की स्वतःवर नाराज आहे. टायमिंग प्रॉपर जुलत नाहीये, चौकार षटकारांची खेळी करण्याचा मानस त्याच्या मनामध्ये आहे, कारण करावीच लागेल, कारण का टार्गेट मोठं आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा आल्या नाहीयेत, त्यामुळे प्रयत्न चालू आहेत. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केले जात आहेत. तू मला यष्टी दाखवली आणि मी ती सहजरित्या वाकवली, हे इथे मात्र सांगून दिलं सुनील भानेने. बिग विकेट डाऊन. राजू म्हात्रे, ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आतापर्यंत चौकार आले होते, तो राजू म्हात्रे तंबूच्या आश्रयाला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप म्हात्रे येत आहेत. यस, चेंडू किती झाली आहेत? 5 चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. सुनील भानेने खूप चांगल्या प्रकारचं इथे मात्र कमबॅक केलाय. 2 चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. समोरच्या दिशेला खोलवा टप्प्याचा चेंडू इथे मात्र खोदून काढला. डीप मधून क्षेत्ररक्षक लॉंगॉनला आहेत, एकापेक्षा जास्त काही नसेल. अशा प्रकारे जर विचार केला गेला तर 3 षटकांचा सामना इथे संपन्न होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 25. 1 गडीच्या मोबदल्यात ड्रिंक्स ब्रेक आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत.
थँक्यू डीजे डीजे. थँक्यू डीजे. तर एक महत्वाचा येतोय सामनावीरचा पुरस्कार. मागच्या सामन्यात ज्याने चांगली फलंदाजी गोलंदाजी केली सापड संघाचा एक अष्टपैलू खेळाडू शैलेश घोडे यांना आम्ही विनंती करतो की लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुम्हाला सामनावीराचा पुरस्कार आम्ही देत आहोत. तर सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतोय की या तुमच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच सामनावीराचा पुरस्कार या सामन्यातील सामनावीर आमच्या साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीराचा पुरस्कार देतोय. आणि एक ते दोन छोटे प्रश्न आम्ही त्यांना विचारू. तर शैलेश, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. खूप चांगला खेळ खेळला. चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या विषयी तू काय म्हणशील? पहिल्यांदा म्हणजे आम्हाला खेळण्यास संधी दिली उंबाडे 40+ संघाने, त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि ही स्पर्धा खूपच छान आहे कारण या ग्राउंडवर हा आम्हाला लकी ग्राउंड आहे. या ग्राउंडवर आम्हाला खूप काय दिलेलं आहे या ग्राउंडने. आणि नक्की जर तुमचा लकी ग्राउंड आहे तर तुम्ही इथे चॅम्पियन्स पद पटकवाल का? आम्ही आमचा प्रयत्न तर 100% देण्याचा प्रयत्न करू. आता पुढे काय होतं ते बघू आपण. आणि एक शेवटचा प्रश्न की कालच इथे एक स्पर्धा संपन्न झाली. सापड गावाचे पिंट्या शेठ पाटील यांच्या मार्फत ही स्पर्धा संपन्न झाली. तिथे तुम्ही पाहिलं की सर्वात समालोचक, अंपायर्स, कॉमेंटेटर्स, त्याचप्रमाणे स्कोरर यांना सायकल देण्यात आली. तर एक आगळीवेगळी संकल्पनाबद्दल पिंट्या शेठ पाटील यांच्याबद्दल काय म्हणा? पिंट्या शेठ पाटील यांचं करावं कौतुक तेवढं कमीच आहे कारण की त्यांनी नवीन नवीन संकल्पना आणली आणि सापाट टीमला पूर्ण डोंबिवली परिसरात खेळण्याची संधी करून दिली. त्यामुळे पिंट्या शेठ पाटील यांचे आभार मानतोय. थँक्यू. हे होते आमचे बोल. तर बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी. लगेच तुमचा सामना असेल. वळतोय आम्ही पुन्हा एकदा योगेश पाटील सरांकडे याच दरम्यान चालू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकायला. धन्यवाद पिंट्या दादा. तर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 धावा पाहायला मिळत आहेत. समीकरणाचा विचार जर केला गेला तर अजूनही 10 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. मोठी फटकेबाजी जरूर करावी लागेल. अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो. स्ट्रगल करतोय सध्या तरी जितू पाटील. आतापर्यंत खूप सारे डॉट चेंडू त्याच्या मार्फत पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने आणि त्यामध्ये 2 दुहेरी धावा आहेत आणि 3 एकेरी धाव. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. आता मात्र खांदे झुकलेले पाहायला मिळत आहेत. जरूर समीकरणाचा जर विचार केला गेला आता तर 9 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर म्हणावं लागतं. आणि तशाच प्रकारे जर प्रयत्न केले तर अशा देखील मॅचेस आपल्याला पार पडताना पाहायला मिळतं नेहमी. नक्कीच ते प्रयत्न जरूर चालू आहेत परंतु कुठेतरी चेंडू आणि बॅटचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 8 चेंडू आणि 38 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आता मात्र थोडंसं गणित महागडं ठरतंय. यस, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. एक मॅजिक डिलिव्हरी म्हणता येईल. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स तिथे प्राप्त झाला. गुडलँड स्पॉट वरून टॅकअप झाला चेंडू. पूर्णपणे डोळे विस्पारले गेले फलंदाजाचे आणि अशा प्रकारे 4थं षटक देखील संपन्न होतोय. आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या स्थिरावली आहे 31 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यात. तर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 31 या आकड्यावर म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. 6 षटकार जरी आले तरी 2 धाव्या कमी पडतील. एखादा मॅजिक डिलिव्हरी, एखादा चमत्कार वाचवू शकतोय देवीचा पाडा संघाला. परंतु ती संधी देईल का? ज्या प्रकारची गोलंदाजी बहारली आहे आडवली संघाची, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी.
जर पाहू शकाल त्यांचा तोफखाना गोलंदाजीचा अगदी चांगला धडाडलाय. स्लोवर गतीचा चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त केला जरूर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त काही नसेल. फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न जरूर केला तर डान्सिंग डाऊन द विकेट आले होते, परंतु चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. स्क्वेअर कट करायचा होता, फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम. इथे मात्र पूर्णपणे खांदे झुकलेले पाहायला मिळत आहेत देवीचा पाडा संघाकडून. कारण का प्रयत्न जरूर चालू होते, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आहे आडवली संघाने, पूर्णपणे हात बांधून ठेवले गेले फलंदाजी करत असणाऱ्या संघाचे. यावेळी समोरच्या दिशेला बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 34 आकड्यावर. फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र चांगला फटका शेवट गोड करत असताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका पाहायला मिळतो. असे फटके अगोदर येणं गरजेचं होतं. प्रदीप म्हात्रेच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर खूप चांगल्या प्रकारचे दोन बॅक टू बॅक दोन सलगचे दोन चौकार पाहायला मिळाले. तर थँक्यू योगेश पाटील सर. तर महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. दोन्ही संघाचे कर्णधार सर्वप्रथम आडिवली संघ जिंकले. तुम्ही तुमचं अभिनंदन आहे. तर तुमचा कर्णधार लगेचच पाठवून देण्यात यावा. तुमचा सामना लगेचच असणे सापड संघ आणि सापड 40+ संघ तुमचा कर्णधार देखील लगेचच आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा. लगेचच नाणेफेकी होईल. 4 षटकांची लढत असेल. या सामन्यात तुम्ही पाहिलं की पप्पू भाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, 3 झेल ड्रॉप झाले, पण त्यानंतर संपूर्णपणे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. फायटिंग टार्गेट उभा केला आणि तब्बल 16 चेंडूमध्ये 17 चेंडूमध्ये 46 धाव्यांची मॅरेथॉनिंग इनिंग केली. नॉट आऊट 46 धावा केल्या. तोच ठरला या सामन्यातील सामनावीर पप्पू बाने. पप्पू बाने तुम्हाला सुद्धा विनंती आहे लगेचच या मॅच मॅचसाठी. आणि दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. सापड संघाचे कर्णधार देखील आले आहेत आणि आडिवली 40+ संघाचे कर्णधार देखील आले. तर मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते. तर या स्पर्धेचे प्रमुख घटक सर्व आणि कल्याण 40+ ग्रामीण असोसिएशनचे सचिव बाळारामदादा भंडारी यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल करू. आणि नाणेफेकी करण्यासाठी आम्ही बाळाराम भंडारी यांना आमंत्रित केलेलं आहे. तर त्यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकी करू. आडिवली 40+ संघ एका बाजूने तुम्ही पाहू शकतात, दुसऱ्या बाजूला सापाट संघ. दोन्ही संघ एक सामने जिंकले. तर कॉल असेल आडिवली 40+ संघाचा. बाळारामदादा भंडारी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल संपन्न होतोय. तर कॉल पुन्हा करण्यात येईल कारण कॉईनच हरवलेला आहे. तर पुन्हा नव्याने नाणेफेकी करण्यात येईल. आडिवली 40+ संघाचा कॉल